नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी केटीच्या महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर गणेश पाटील. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 5 संगणकीय पद्धतीचे अंकेक्षण यातील संगणक आधारित अंकेक्षण याचा आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओ लेक्चरचा आढावा घेताना आपण मागील व्याख्यानात बघितलं की पारंपरिक अंकेक्षण पद्धती आणि संगणकीय अंकेक्षण पद्धती यातील फरक. थोडक्यात आपण तो बघूया. पारंपरिक अंकेक्षण पद्धतीत व्यवसायातील हिशोब अथवा जमा खर्चात मोठ्या प्रमाणात चुका होण्याची शक्यता असते, तर संगणकीय हिशोब पद्धतीत व्यवसायातील हिशोबात अथवा जमा खर्चात कमीत कमी प्रमाणात चुका होण्याची शक्यता असते. पारंपरिक हिशोब पद्धतीत अंतर्गत नियंत्रण पद्धतीचा उपयोग केला जातो, तर संगणकीय हिशोब पद्धतीत अंतर्गत नियंत्रण पद्धत राबवता येत नाही. पारंपरिक हिशोब पद्धतीत व्यवसायातील हिशोब व जमा खर्च तयार करण्यासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असते, तर संगणकीय हिशोब पद्धतीत हिशोब व जमा खर्च तयार करण्यासाठी लागणाऱ्या कर्मचारी वर्गाची संख्या कमीत कमी असते. या पद्धतीत व्यवहारांची नोंद कागदोपत्री पुराव्याच्या आधारे केली जाते, उदाहरणार्थ पावत्या, प्रमाणके, बिले, दस्तऐवज. तर संगणकीय हिशोब पद्धतीत असे कागदोपत्री पुरावे निर्माण होतच नाही, कारण त्याची गरजच पडत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघूया संगणक आधारित अंकेक्षण. आधुनिक काळात व्यवसायातील घडामोडींमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याने आणि त्यातील हिशोब मांडण्याच्या कामाच्या व्याप्तीचे प्रमाणही वाढल्याने बराच काळ आणि श्रम लागणाऱ्या नेहमीच्या हिशोब मांडण्याच्या कामासाठी यांत्रिक व्यवस्थेची गरज भासू लागली. हिशोब करणारे यंत्र अशा तंत्रातून विकास सुरू झाला आणि इलेक्ट्रॉनिक संगणकाद्वारे हिशोब पाहण्याचे युग सुरू झाले. बऱ्याच संस्थांमध्ये आता संगणक वापरतात. व्यक्तिगत संगणकापासून मिनी संगणक ते अगदी मोठ्या मेन फ्रेम संगणकापर्यंत हिशोब खात्याचे सर्व माहितीचा साठा करण्यात येतो आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी ही तंत्र वापरण्यात येतात. संगणकाद्वारे हिशोब ठेवण्याच्या प्रक्रियेस इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग किंवा त्यालाच शॉर्ट फॉर्ममध्ये EDP असेही म्हणतात. इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग. हिशोबाच्या नोंदीचे संगणकीकरण करायचे म्हणजे त्यासाठी वेगळ्या प्रकारचे नियंत्रण पद्धती लागते आणि त्या पद्धतीने माहितीवर प्रक्रिया होते, तीही वेगळी असते. म्हणूनच पारंपरिक संगणक पद्धतीपेक्षा संगणकीय अंकेक्षण तंत्र आणि धोरण वेगळे असते. विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक डाटा प्रोसेसिंग म्हणजे EDP म्हणजे एखाद्या व्यवसाय संस्थेच्या उत्पादन प्रणाली तसेच संभाव्य सुरक्षितता धोक्याचे मूल्यमापन करण्यासाठी त्या व्यवसाय संस्थांच्या संगणकीय माहिती प्रणालीचे विश्लेषण करणे होय. ज्यावेळी संस्थेत कोणत्याही प्रकारचा अथवा आकाराचा संगणक माहिती प्रक्रियेसाठी वापरला जातो, त्यावेळी संस्थेमध्ये विद्युत माहिती प्रक्रियेची परिस्थिती म्हणजेच इलेक्ट्रॉनिक डाटा प्रोसेस आहे असे मानले जाते. हिशोबीय माहिती प्रक्रियेमध्ये संगणकाचा फार मोठा सहभाग असतो. लहान मोठ्या व्यावसायिक संस्था सध्या आपले हिशोब संगणकीय पद्धतीद्वारे ठेवतात. संगणकीय पद्धतीचे अंकेक्षण करण्यासाठी अंकेक्षकाने कॉम्प्युटरच्या मदतीने केल्या जाणाऱ्या अंकेक्षणाची तंत्र यात मोठा सहभाग असतो. याचाच कॉम्प्युटराइज असिस्टेड ऑडिट टेक्निक म्हणजे CAAT चा उपयोग केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया संगणक हिशोबाची वैशिष्ट्ये. पारंपरिक हिशोब पद्धतीपेक्षा संगणकीय हिशोब पद्धत वेगळी असते आणि म्हणूनच अंकेक्षकाने एखाद्या विशिष्ट ग्राहकांसाठी त्याचा विशेष अभ्यास केला पाहिजे. संगणकाच्या साहाय्याने हिशोब ठेवण्याच्या पद्धतीला संगणक वापर पद्धती म्हणजेच इलेक्ट्रॉनिक डाटा प्रोसेसिंग असे म्हणतात. साधारणपणे अशा परीक्षणाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे. नंबर 1, अंतर्गत नियंत्रणाची पारंपरिक पद्धत. संगणक हिशोब पद्धतीत गुंतलेल्या व्यक्तींची संख्या तुलनात्मक दृष्टीने कमी असते, म्हणून EDP पद्धतीमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांवर आधारित अंतर्गत नियंत्रणाची पारंपरिक पद्धत असते. कागदपत्रांशिवाय कार्य म्हणजेच पेपरलेस वर्क. हस्तलिखित हिशोब पद्धती असतात, त्याप्रमाणे संगणक हिशोब पद्धतीत कागदपत्रांचा फारसा पसारा नसतो, वापर नसतो, कारण आधारभूत कागदपत्रांशिवाय वरील माहिती संगणकाला थेट पुरवली जाते. नंबर 3, लवचिकता. संगणकीय हिशोब पद्धतीत विविध माहिती आणि प्रणाली दुरुस्तीत संगणक नियंत्रकाद्वारे सहजपणे बदलता येते. अचूकता.
संगणकीय हिशोब पद्धत कार्यप्रणालीनुसार बिनचूक कामे करता येतात आणि शक्यता चूक होण्याची अजिबातच नसते. सांकेतिक अक्षरे किंवा क्रमांकाचा उपयोग. संगणकीय हिशोब पद्धतीमध्ये निरनिराळी नावे, वर्णन यांच्यासाठी थोडक्यात सांकेतिक अक्षरे किंवा क्रमांक वापरले जातात. हे सुद्धा एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे. सारांश. पारंपरिक किंवा हस्तलिखित हिशोब पद्धतीमध्ये हिशोब तपासणीच्या दृश्य खुणा संगणकीय पद्धतीमध्ये दिसत नाही. तसेच या पद्धतीत काढलेले निष्कर्ष सारांश स्वरूपात छापले जाऊ शकतात किंवा जरूर नसल्यास छापलेही जात नाही. अद्ययावतपणा. बहुतेक वेळा संगणकीय कार्यप्रणाली अशा पद्धतीने लिहिलेली असते की संगणकाला एका व्यवहारासंबंधी सर्व नोंदी संगणकात लगेचच अद्ययावत स्वरूपात करता येतात. ही सर्वसाधारण स्वरूपाची वैशिष्ट्य आहे आणि प्रत्येक संस्थेनुसार यामध्ये फरक असू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण जी बघितली EDPची सर्वसाधारण वैशिष्ट्ये, यामध्ये अंतर्गत नियंत्रणाची पारंपरिक पद्धत, कागदाशिवाय कार्य, लवचिकता, अचूकता, सांकेतिक अक्षरे किंवा क्रमांकाचा उपयोग, सारांश शक्य आहे आणि अद्ययावतपणा पण आहे. विद्यार्थी मित्रांनो, संगणक पद्धतीत मालमत्ता सुरक्षित ठेवते काय, गोळा केलेली माहिती एकत्रित ठेवते काय, संगणनात्मक उद्दिष्टे प्राप्त करते काय, तसेच संस्थेच्या संसाधने प्रभावीपणे वापरले जातात की नाही इत्यादी बाबतची खात्री करून घेण्यासाठी गोळा केलेल्या पुराव्यांचे मूल्यमापन करण्याची प्रक्रिया म्हणजेच EDP अंकेक्षण होय. विद्यार्थी मित्रांनो, या EDP अंकेक्षणासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि त्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहिला उद्देश. अंकेक्षकासाठी संगणकीय अंकेक्षण पद्धती जरी उपयोगात आणली तरी त्यामुळे अंकेक्षकाचे मूळ उद्दिष्ट व व्याप्ती बदलत नाही. तरी सुद्धा प्रक्रियेसाठी आणि संग्रहणासाठी संगणकाचा वापर केल्यास संस्थेच्या स्वरूपावर, अंतर्गत नियंत्रण पद्धतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून अंकेक्षकाने अंकेक्षणापूर्वी EDP वातावरणाची वैशिष्ट्ये समजून घेतली पाहिजेत. नंबर 2. कौशल्य आणि क्षमता. EDP वातावरणात कराव्या लागणाऱ्या अंकेक्षणासाठी अंकेक्षकाने संगणकाची यंत्रणा, माहितीरूप सामुग्री म्हणजे सॉफ्टवेअर व ऑपरेटिंग सिस्टीम पूर्णपणे समजून घेतली पाहिजे. त्याशिवाय अंकेक्षकाला अंकेक्षणाचे नियोजन करता येणार नाही. तसेच EDPचा अंतर्गत नियंत्रण कार्यपद्धतीवर तसेच अंकेक्षण कार्यपद्धतीच्या अंमलबजावणीवर कसा प्रभाव पडू शकतो याचा अंकेक्षकाने अभ्यास केला पाहिजे. नंबर 3. इतरांनी केलेले काम. अंकेक्षणानंतर अंकेक्षकाला आपला अहवाल स्पष्ट करावा लागतो व त्यामध्ये संस्थेच्या व्यवहाराबद्दल, धोरणांबद्दल आपले स्पष्टपणे स्वतंत्र मत नोंदवावे लागते. त्यामुळे अंकेक्षकाने अंकेक्षणाचे काम आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये वाटून देताना किंवा पूर्वीच्या अंकेक्षकाचे किंवा तज्ज्ञाचे काम हाताळताना अंकेक्षकाला EDP तंत्राचा वापर करून इतरांच्या कामात अचूकता कशी राहील व त्याचा अंकेक्षणाच्या मूळ उद्देशावर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागते. नियोजन. अंकेक्षणाच्या प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर अंकेक्षकाच्या कामाचे नियोजन पाहिजे. त्यामुळे अंकेक्षकाने आपल्या मूळ नियोजनावर वारंवार सुधारणा केल्या पाहिजेत. अंकेक्षकाने EDP वातावरणाची प्रथम माहिती करून घेतली पाहिजे. यामध्ये त्यांनी पुढील गोष्टींचा समावेश करावा. नंबर 1. EDP कार्याची माहिती करून घेणे. नंबर 2. संगणक हार्डवेअर सॉफ्टवेअरची माहिती आणि ओळख करून घेणे. नंबर 3. प्रत्येक महत्त्वाच्या अंकेक्षण प्रक्रियेची माहिती मिळवणे, प्रक्रियेचे स्वरूप जाणून घेणे, माहिती ठेवण्याचे धोरण ठेवणे इत्यादी. नंबर 4. सध्याच्या प्रक्रियेतील सुधारणा किंवा नवीन प्रक्रियेच्या अंमलबजावणीची माहिती करून घेणे. एकूणच योजना आखताना अंकेक्षकाने पुढील गोष्टी नियोजित केल्या पाहिजे. 1. EDP कार्याचा आढावा कसा, कोठे व केव्हा घ्यावा याचे नियोजन केले पाहिजे. नंबर 2. अंतर्गत नियंत्रण पद्धतीवर कितपत विश्वास ठेवावा याची माहिती मिळवली पाहिजे. नंबर 3. चुका आणि अफरातफरीमुळे आर्थिक माहितीतील महत्त्वपूर्ण विधाने शोधून काढली पाहिजे. नंबर 4. अंकेक्षण कार्यपद्धतीचे नियोजन करणे की ज्यामध्ये नवीन तंत्र अथवा CATची तंत्र यांचा वापर करता येईल. आणि शेवटचं म्हणजे सहाय्यकांच्या, तज्ज्ञांच्या अथवा इतर अंकेक्षकांनी करावयाच्या कामाचे नियोजनही त्यांनी केले पाहिजे. नंबर 5. अंकेक्षण पद्धती आणि अंतर्गत नियंत्रण. अंकेक्षकाने संस्थेच्या अंकेक्षण पद्धतीची माहिती करून घेतली पाहिजे. त्यावरून त्याला संस्थेच्या EDP परिस्थितीची कल्पना येईल. जर अंकेक्षकाने अंकेक्षण करताना अंतर्गत नियंत्रण पद्धतीवर विश्वास
ठरवले व त्याप्रमाणे नियोजन केले तर त्याला एकूण ईडीपी कार्यावर प्रभाव टाकणाऱ्या नियंत्रणात्मक घटनांची माहिती करून घेतली आली पाहिजे. तसेच ईडीपी वापरावर विशेष नियंत्रण ठेवले पाहिजे. ही माहिती करून घेताना अंकेक्षकाने सर्वसाधारण ईडीपी नियंत्रणाचा अथवा त्याच्या अभावाचा व्यवहाराच्या प्रक्रियेवरील परिणामांचा विचार केला पाहिजे. तुम्ही त्यावर विश्वास ठेवा अथवा ठेवू नका, परंतु अंकेक्षकाने अंकेक्षण पद्धतीची माहिती करून घेतली पाहिजे. नंबर 6, अंकेक्षण कार्यपद्धती. योग्य आणि पुरेसे अंकेक्षण पुरावे मिळवण्यासाठी तयार केलेली अंकेक्षण कार्यपद्धतीचा ईडीपी वातावरणावर अनेक प्रकारे परिणाम होतो. यामध्ये प्रामुख्याने लवकर चाचण्या घेण्यासाठी त्याचे स्वरूप ठरवणे आणि ज्या ठिकाणी संकलित ईडीपी अंकेक्षण पद्धती आहे त्या ठिकाणी अंकेक्षण काम करण्यासाठी वाव असला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंकेक्षकाला अंकेक्षण साहित्य म्हणून संगणकाचा वापर करण्याचा पर्याय असला पाहिजे. अंकेक्षकाला अंकेक्षण कार्यपद्धती निश्चित करताना कॅटची तंत्र वापरण्याची मुभा असली पाहिजे. त्यामुळे अंकेक्षकाला अंकेक्षण पुरावे मिळवणे व त्याच्या मूल्यमापनासाठी कार्यपद्धतीची कार्यक्षमता आणि प्रभावीपणा वाढवता आली पाहिजे. आणि 7, दस्तऐवजीकरण. जेथे अंकेक्षकाचे काम ईडीपी वातावरणात होत असते तेथे अंकेक्षण कागदपत्रांच्या प्रमाणीकरणाचा व मजकुरांचा विचार करावा लागतो. अंकेक्षण कार्यक्रमामध्ये जे दस्तावेज लागतात व जे संगणकावर वाचता येतील अशा स्वरूपात ठेवले जातात ते तशा प्रकारे बनवले पाहिजे की जेणेकरून ते एकूण अंकेक्षण दस्तावेजांचा संकलित करता येतील आणि ते संग्रहित करता येतील. असे दस्तऐवज पुरावा म्हणून आवश्यक त्या ठिकाणी व आवश्यक त्यावेळी उपलब्ध करून देता आले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, हे महत्त्वाचे मुद्दे आहे ईडीपी अंकेक्षणासाठीचे. ते म्हणजे अंकेक्षणाचा उद्देश, कौशल्य व क्षमता, इतरांनी केलेले काम, नियोजन, अंकेक्षण पद्धती आणि अंतर्गत नियंत्रण, अंकेक्षणाची कार्यपद्धती आणि दस्तऐवजीकरण. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्याख्यानात तुम्हाला स्वाध्याय म्हणून जो काही प्रश्न आहे तो पुढील प्रमाणे: संगणक आधारित अंकेक्षण म्हणजे काय? येथे आपल्याला संगणक आधारित अंकेक्षणाचा अर्थ लिहायचा आहे आणि ते सांगून संगणक हिशोबाची वैशिष्ट्येही आपल्याला लिहायची. आपण ती वैशिष्ट्ये बघितली, ज्यामध्ये अंतर्गत नियंत्रणाची पारंपरिक पद्धत, पेपरलेस वर्क, लवचिकता, अचूकता, सांकेतिक अक्षरे किंवा क्रमांकाचा उपयोग, सारांश आणि अद्ययावतपणा ही जी वैशिष्ट्ये ती वैशिष्ट्ये आपल्या इथे मुद्देसूदपणे लिहायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला जर काही अडचणी असतील, काही शंका असतील तर तुम्ही त्या माझ्या ईमेल ॲड्रेसवर मला विचारू शकतात. माझा ईमेल ॲड्रेस आहे ganeshpatil@kthmcollege.ac.in. थँक्यू.